नमस्कार. नमस्कार. काय छान सगळे प्रसन्न घरात प्रसन्न दिसतायत सगळे. हा ताई, हो कसं वाटतंय छान घराच्या अंगणात उभं राहून? छान वाटतंय. काय छान वाटतंय? काय छान वाटतंय? तुम्ही आलेत ना आता. हा, आम्ही आलोय म्हणून आम्हाला उन्हात उभं केलंय म्हणून छान वाटतंय. बरं, असं नाहीये. आता आतमध्ये शूटिंग चालू होतं आणि काही क्षणात लाईट गेली. शूटिंग थांबवायचं नाही, शो मस्ट गो ऑन. लगेच ताईला म्हटलं काय करायचं, ताई म्हणाली बाहेरच उभे राहूया. बरं, त्यातल्या त्यात ते मिस्टर जे आहेत ते याच क्षेत्रात लाईट विभागात काम करतात. ते म्हणाले बाहेर घ्या, आपण पाहिजे तर रिफ्लेक्टर धरूया. दोघांनी मिळून जे काय हसत हसून मला घराच्या बाहेर आणलंय ना. ताई, काय 5 अपेक्षा व्यक्त करायच्या झाल्या तर कोणत्या करणार त्यांच्याकडून? त्यांचा स्वभाव मनमिळाव आहे. हा, मग तर ते तसेच राहावे. अच्छा, मला वाटलं बदलावे. 1 2 आणि घरी तिकडे गेल्यावर सासरी गेल्यावर पण म्हणजे थोडेस मला समजून घ्यावे. थोडासा स्वभाव तापट आहे ना कोणाचा? माझा. तुम्ही लाईट मध्ये काम करता, इथं तापलं जाते वातावरण. बरं, तर जरा समजून घ्या. हळूहळू रेग्युलेटर लावून घ्या, तर टेम्परेचर कमी होईल. 3 त्यांचं आता पद्धत रीतिरिवाज नॉनव्हेज वगैरे बंद करायचंय. हा, बरं तिथे बरं पण बरं. समजून घ्यावे. तिथं पण समजून घ्या, हळूहळू बंद होईल. 4 एकदम नाही. 4 म्हणजे माझ्याकडनं जशी अपेक्षा करतात, सून कशी असावी तसंच जावई कसा असावा, माझ्या घरच्यांची पण अपेक्षा असते, त्यांनी ती पूर्ण करावी. बाबा माझ्या. बरं, 4 आणि 5 जीन्स घालून द्यावी. काय बारीक अपेक्षा आहे. नाही नाही, हो हो हो. पण या 5 अपेक्षा छान अपेक्षा व्यक्त केल्या. तुमचं काय म्हणणं आहे? आता तुमच्या 5 अपेक्षा सांगा. पहिली अपेक्षा म्हणजे जसं आजपर्यंत घरामध्ये वातावरण आहे चालू, हा तशीच लग्नानंतर सुद्धा घरी आल्यानंतर हा, तशीच चालू राहू दे. बर. 1 2 जे प्रेम आजपर्यंत मी आईला दिलेलं आहे हा, तेच प्रेम माझ्या तुझ्याकडनं अपेक्षित आहे. आईला द्यावं. हा, नाही तर फ्यूज जाणार. 3 लाईटच्या भाषेत का? हा, मग 3 बस सगळ्यांशी असंच मन मिळवणे, एकत्रपणे राहणं. व्हेरी गुड. 3 संपलं. बस. आणि 4थी अपेक्षा, कोणी पाहुणे आले, लाईट गेले की उन्हात आणून उभं करेल. हो, म्हणजे तिथे प्रकाशात सावली आले आहे पाहिजे. पण तुमची सावली आहे. हो की नाही? किती छान. हसत राहा, आनंदी राहा. जर तुम्ही इकडे हो, इथे बाजूला उभे राहा. ताई, तुमची अंगठी द्या, ह्याच्यात ठेवा. चला, व्हेरी गुड. तुमची काय अंगठी? व्हेरी गुड. चला, हा, या 2 अंगठ्या आहेत. ताई, ही तुझी अंगठी लपवून ठेव, जा कुठेतरी घरात जाऊ. तोपर्यंत ही अंगठी तुमच्याकडे. त्या बाहेर आल्या की तुम्ही तुमची लपवून यायची, ती त्यांना मिळाली नाही पाहिजे. कळलं का? या, तुम्ही आलात, जा, तुम्ही जा आता. आणि आता दोघांनी आत जायचं. तुम्ही तुमची लपवली आहे, तुम्ही तुमची लपवली आहे. आता आणताना तुम्ही त्यांची आणायची आणि तुम्ही यांची. आणि आत किती एकमेकावर प्रेम असलं तरी करायचं ना. इकडे लपवली आहे बघ, बघायचंय कोण आधी येतं. जो आधी येणार ना त्याचं प्रेम जास्त. 1 2 3 वेळ सुरू झाली. एकमेकांच्या कानात सांगा आणि शोधा, बघूया कोण लवकर येत आहे. एकमेकांच्या कानात सांगणार आहे की कोणी कुठे लपवली आहे. ह्यांना अशी मिळेलशी वाटत नाही. वहिनी, काय झालं आज ताई? चिटिंग केली. काय केलं? 4था डबा सांगितला, 5व्या डब्यात ठेवलं. काय हो? तिने फक्त मला पर्स सांगितली, कुठच्या कप्प्यात ठेवली सांगितली. पर्स एवढी मोठी का? डबे किती आहेत? बाजूचे 2 डबे बघायचे होते. बरं 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 बरं. ते आता हळूहळू असं सुरू. 4था डबा सांगितला होता आणि 5व्या डब्यात ठेवलं.
बर ही घ्या अंगठी घाला त्यांच्या बोटात. ठीक आहे अंगठी तुम्ही घाला त्यांच्या ताईच्या बोटात ही अंगठी ताईच्या बोटात. खेळाला सुरुवात झाली आणि मग काय छान दोघे खेळलेत खेळ. चौथा डबा सांगून 5व्या डब्यात जी काही त्यांनी लपवून ठेवली आहे ती थांबा आता बघतो. सासूबाई बघा कसा वागतो. बरं काय लग्नाची तारीख? 15 एप्रिल 15 एप्रिल. आणि कुठे करणार लग्न? आळंदी. आळंदीला जाऊन करणार. छान. या दोघांनाही झी मराठी परिवाराकडून हा लग्नाचा आहे. धन्यवाद. आणि आमच्या ताईला झी मराठीकडून दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत आमच्या ताईलाही भेटेल. चला आमची ताई लग्न करून निघालेली आहे. ताईंनी 5 अपेक्षा व्यक्त केल्या. अपेक्षा छोट्याशा असतात पण त्या अपेक्षा खूप महत्वाच्या असतात. तर त्यांनी सुद्धा काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याही खूप महत्वाच्या असतात. मी एवढंच सांगेन दोघांनी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करा. आणि अपेक्षा पूर्ण करत असताना कधी काय कमी झालं खूट झालं तर एकमेकावर रागावू नका. समजून घ्या. त्यालाच म्हणतात घर, त्यालाच म्हणतात संसार. आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ताईला शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.